मग पेपर होता आज बायोलॉजीचा म्हणल्यावर अभ्यास फुल केला होता. आता जाऊन लिहायचं एवढंच बाकी होतं. मग लिहून वगैरे निघालो आपण गावाच्या दिशेनं. आज आमोशा होती म्हणल्यावर आता जरा अवधूच्या देवळाकडे पण जावं म्हणते पोरं. मग गेलो गावात म्हणल्यावर चला म्हणलं आता जाऊया, प्रसाद पण आहे देवाचा म्हणल्यावर आता दर्शन पण करायला लागते म्हणलं. आता गेलो आमच्या पहिल्या अड्ड्यापाशी, गाडी वगैरे लावून घेतलोय तर जरा बॅगा बिगा ठेवून जाऊया म्हणलं. आता चपल्या वगैरे काढून इथं गेलो देवळापाशी. माणसं पण लय आली होती कारण आज आमोशा होती म्हणल्यावर लांब लांबची माणसं इथे देवाकडे इथं. आणि देवाच काय फुलं वगैरे हातरून घेतली होती, वाईट सजवलं होतं इथं खतरनाकच. दुखा मग आपण पण थोडं शूट घ्यावं म्हणलं, जरा खतरनाक येऊ येते म्हटलं आता इथं. मग दर्शन वगैरे करून जरा आपल्या पोटाच पण दर्शन करावं म्हणलं. प्रसाद होता इथं, जरा देवाला कधी नाही म्हणाय नसते हो म्हणल्यावर गँग घेऊन बसलो इथं आपल्या महाग देवाच्या प्रसाद करायला. जेवण वगैरे करून आणि आपण आलो जरा हबारलो, फोटो वगैरे काढायचं होतं पोरांचं जरा. मग आणि निघालो गाडीच्या दिशेनं. गाडी वगैरे काढले, आता निघावं म्हणलं आता घराकडं. वातावरण पण झालं जरा पावसाचं, पण पाऊस येते नाही काय माहित नाही. पण निघालो तसंच घराकडं. तेवढं त्याच्या आल्या पेट्रोल संपलं गाडीचं, काय अपघात हो. तिथलं पेट्रोल वगैरे टाकून आणि आपण आलो आपल्या घराच्या दिशेने येऊन आणि आपल्याला काय काम थोडलं होते ते घर राखायचं नुसता हेच आहे. मग तेवढ्या दत्ता पाहुणं पे आलतं. दत्ता पाहुणं जरा बोलून आपण आपल्या सैनिकांना घेऊन निघालो बांधायला. सगळ्यांना बांधून पण घेतलं. सगळे असे पकाण हे झालं, आता काय सगळं लेवल करून घेतलं होतं पूर्ण. तेवढ्यात आपल्या किरणानं पण आलता, जरा डांबर व्हायचं होते कारण आज जरा डांबर होऊन घ्यावं म्हटलं. तर काय झालं नाही, आता काय म्हणलं उद्याच रवूया म्हटलं. बरं म्हणलं बाबा. तेवढ्यात आपला जतवरून गोटाना आलता, जरा लय दिवसात आलता आपला काळीज. मोठा वयाने पण आपलं काळीज आहे. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.